देव साहेब. हो हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काम व्यवस्थित झालंय. त्याचे हात पाय बांधून डांबून ठेवलाय त्याला. ठीक आहे साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. रणवीर राजे, आदित्य राजे कुठे आहेत? त्यांना तुम्ही कुठे ठेवले? साईमा हो, आम्ही आदित्य राजेंना किडनॅप केलेलं नाही. काय? हो, आम्हाला हे आजच कळलंय. आम्ही त्याच विचारात आहोत. रणवीर राजे, तुम्ही आमच्याशी खोटं बोलताय का? कशासाठी? साईमा, विश्वास ठेवा आमच्यावर. हे आम्ही केलेलं नाही, कुणाचा तरी डाव आहे. दुसरा कुणाचा फायदा असेल यात? तुम्ही पोलिसात कळवा. रणवीर राजे, आपल्याला असं शांत बसून चालणार नाहीये. विक्रमचं आणि देऊचं लग्न होऊ नये म्हणून रणवीर राजे शिर्केने विक्रमलाच किडनॅप केलं. काय? हो ना, त्याला पळवून न्यायला 2-4 गुंड पाठवले होते. म्हणून म्हटलं तुमची भीती खरी ठरली. आई, आई आलीस तू? आई मला बघा, ही आता परत निघालीये. देव, तू कुठे निघालीस आता? आई, आई मला जाऊ देत. विक्रमची मला खूप काळजी वाटते. त्याला आपल्याला शोधायला हवं. वहिनी, तुमच्या देवयानीचं काय करायचं हे आता तुम्हीच ठरवा. स्वतःच्या सख्या भावाचंही सुख बघवत नाही तुम्हाला. प्रियदर्शनी, खरं तर तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही, तरीही सांगतो. हे कृत्य आम्ही केलेलं नाही. विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर चालत्या व्हा. सतत सगळे मला आणि विक्रमला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. साक्षी, तर मलाही वाटायला लागलं. वेडी आहेस का देव तू? काहीतरी बोलू नकोस. असं काही होणार नाही. याआधी तर विक्रम स्वतःहून मला सोडून गेला होता. तेव्हाही मला एवढी भीती वाटली नव्हती जेवढी आज वाटते. तुम्ही म्हणे तुमच्या भावावर खूप नाराज होतात. त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण केल्यात तुम्ही. त्यांच्या पडत्या काळात जेव्हा जेव्हा कोणी त्यांना नोकरी देऊ केली तेव्हा तुम्ही जाऊन त्यांना धमकावलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाका असं सांगितलं. त्या कामगार वस्तीत जाऊन सुद्धा तुमच्या माणसांनी त्या लोकांना धमकावलं असं ऐकलंय मी. खरंय का हे? या घरामध्ये विक्रमादित्यांवर सगळेच नाराज होते. हे खरंय का? हे लग्न थांबवण्यासाठी तुमच्या नवऱ्यानेच तुमच्या दिराला किडनॅप केलं असं लोक म्हणतायत बाहेर. या घरात केवळ तुम्ही आणि नील राजे हे दोघेच विक्रमादित्यांच्या बाजूचे होतात. म्हणून मला तुमच्याकडून खरं काय ते जाणून घ्यायचंय. खरं काय ते आम्हाला माहित असताना वागळे साहेब, तर ते आम्ही आपल्याला नक्कीच सांगितलं असतं. दादू, विक्रमला कोणीतरी किडनॅप केलंय. किडनॅप केलंय? हो. आणि देव कुठे? देऊ आत आहे. दादू, देऊ सारखी रडतीये. प्लीज तुम्ही समजावून सांगा ना. बाबा, रणवीर राजेंनी हे लग्न होऊ नये म्हणून मला धमकी दिली आहे आणि आता आपली ती धमकी ते खरी करतायत. बाबा, तुम्हाला वाटतंय त्यांच्या पुढे आपला निभाव लागेल? विक्रमादित्य त्यांचा भाऊ आहे. त्याची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. आपल्या घरातल्या माणसांची काळजी आपण नको घ्यायला? प्रतीक्षा, काय बोलतेस तू? हे लग्नाची तारीख ठरली, सगळी तयारी होत आली. अशा वेळेस माघार घ्यायची नसते, जाब विचारायचा असतो. विक्रमादित्य रणवीरचा भाऊ असेल, पण तो माझा होणारा जावई आहे, माझ्या देऊचा होणारा नवरा आहे. मी त्याला परत आणणारच. चल देऊ, देऊ चल.